मिळते राजू पारवे हे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। तर राजू पारवे हे उमरेडचे काँग्रेसचे आमदार आहेत। महायुतीने काँग्रेसचा आमदार फोडल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतोय। वरळीमध्ये आज शिंदेंच्या आमदार आणि खासदारांची बैठक झाली आणि या बैठकीत राजू पारवेंचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये हा पक्षप्रवेश होऊ शकतोय। राजू पारवे हे रामटेकमधून शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार असण्याची आता शक्यता आहे। दरम्यान विद्यमान खासदार कृपाल तुमाणेंचा पत्ता कट होण्याची सुद्धा यामुळे शक्यता वर्तवण्यात येते। काही दिवसांपूर्वीच राजू पारवे यांनी फडणवीसांचीही भेट घेतलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय सांगाल, राजू पारवे हे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे? मोहिनी, नक्कीच आपण पाहतोय की मागील अनेक दिवसांपासून राजू पारवे हे काँग्रेसमध्ये नाराज होते आणि यातच कुठेतरी आता त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं माहिती मिळते आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती, मात्र ते आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे। वरळी येथील डोममध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे आणि याच बैठकीत राजू पारवे यांचा देखील पक्षप्रवेश होऊ शकतो। खरं तर रामटेकची जी जागा आहे लोकसभेची, या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाणे हे खासदार आहेत, मात्र त्यांचा जो सर्व्हे रिपोर्ट आहे हा निगेटिव्ह आल्यामुळेच या ठिकाणी आता राजू पारवे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा ही सुरू झालेली आहे। मात्र एकूणच खासदारांचे जे पत्ता कट होत आहे त्यामध्ये शिवसेनेत देखील अंतर्गत नाराजी असल्याचं समोर येत असल्याचं देखील कळतंय। कृपाल तुमाणे हे देखील नाराज असल्याची माहिती मिळते। नक्कीच सूरज, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।